सांगा ना एक सब्जेक्ट आपण ब्लॉग क्रिएट करू त्याच्यावर. नाहीतर निकिता लंके तुम्ही हे करा, स्क्रीन शेअर करा, तुम्ही एक ब्लॉग क्रिएट करून दाखवा. काय अडचण आली तर मी सांगतो त्यामध्ये. आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? प्रज्ञा तुम्ही लॅपटॉपवर करू शकतात का प्रेझेंटेशन? मी सांगतो तुम्हाला ब्लॉग कसा क्रिएट करायचा ते. प्रॅक्टिस करावं लागणार आहे तुम्हाला, तरच होणार आहे. हॅलो निकिता, करा ना तुम्ही प्रेझेंटेशन ब्लॉग कसा क्रिएट करायचा ते. तुम्ही स्क्रीन शेअर करा, मी सांगतो काय ब्लॉग क्रिएट करायचा. तुम्ही मागच्या वेळेस केला होता ना ब्युटी पार्लरचा कोणता तरी. मला येतो करता पण एवढं काय म्हणजे गॅलरी राहते सो माझ्याकडे तेवढं हे नाहीये स्क्रीन शेअर. तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. हॅलो हॅलो. हा, काय म्हणलात? हॅलो प्रज्ञा, तुम्ही स्क्रीन शेअर करा आणि मी सांगतो तुम्हाला ब्लॉग कसा क्रिएट करायचा ते. माझ्याकडे लॅपटॉप नाहीये. लॅपटॉप कोणाकडे मग आता? श्रुतिका कांबळे, तुम्ही करू शकतात का काय चाललंय? ब्लॉग क्रिएट? आता लॅपटॉप नाहीये पण मी सांगू शकते कसं करायचं. हा ठीक आहे, मग सांगा आता सब्जेक्ट सांगा, एक टायटल सांगा तुम्ही. कुठला ब्लॉग क्रिएट करायचा आहे? तुम्हीच सांगा तुमच्या मनाने कुठला, मी इथं क्रिएट करतो, सगळ्यांना दाखवतो क्रिएट करून. इकडे ये ना. काहीतरी कुकिंग वर. हॅलो. हा बोला ना. हॅलो. कुकिंग कुकिंग वर चालेल का? हो. हा, द blogger.com गुगल वर जायचं. हा, blogger.com गुगलवर आलोय आम्ही. अच्छा, हा, ओपन केलं. हम्म. ब्लॉग केलाय. अगोदर आपण त्याच्यावर जायचं, न्यू ब्लॉग, खाली न्यू ब्लॉग. हा, इथं कुकिंग पंजाबी डिशेस किंवा कुकिंग रेसिपीज फॉर बिगनर्स. कुकिंग रेसिपीज टाका. पंजाबी म्हणलं हा स्पेशली एकच डिश येईल. हा चालेल, कुकिंग रेसिपीज. हो. नेक्स्ट. आता ऍड्रेस टाकायचा, कोण माहिती का ऍड्रेस कसा असतो हा ब्लॉगिंगचा? ऍड्रेस, काय म्हणला? हा ऍड्रेस माहिती का तुम्हाला कसा शो करायचा? आपण कुकिंग रेसिपीज टाका ना तिथं, बघा ते एक्सेप्ट करते का. हा पण तुम्हाला माहिती, बाकीच्यांना नाही माहिती. रेसिपीज टिप्स, URL रेसिपीज टिप्स असं टाका ना. ते पूर्ण देतो, तेच नको शो. पुढे टिप्स टाका. हा ऍड्रेस काय असतो ते कोणाकोणाला माहिती पण.
एकदा नाही माहिती नाव, तर बिगिनर्स टाका, बिगिनर्स. URL URL असतं. हो, पण बाकीच्यांना नाही ना माहिती. आता काही लोक नवीन आहेत आता. प्रज्ञा, तुम्हाला माहिती आहे का ते ऍड्रेस कसला असतो, कुणाला ऍड्रेस टाकावा लागतो? पुढे काय? हॅलो प्रज्ञा. मंगेश पाटील, तुम्हाला माहिती आहे का ऍड्रेस कुणाला टाकावा लागतो तो? नाही सर. बजरंग, तुम्हाला? नाही माहित नाही सर. हा, जर आपण इंस्टाग्रामला कसं आहे, आपल्याला आपलं एकच युजर नेम टाकता येतं. आपण दुसरं युजर नेम टाकलं तर ते अलाउड करत नाही. म्हणजे अगोदर जे क्रिएट केलेलं असलं युजर नेम, तर ते आपल्याला टाकता येत नाही. समजा तुमचं बजरंग सोनवणे, काय तुमचं नाव आहे? त्यांचं नाव प्रज्ञा आहे आता. प्रज्ञा ननवरे. प्रज्ञा ननवरे त्यांनी टाकलं तर, पण प्रज्ञा ननवरे नावाच्या युजर नेम ऑलरेडी असणार आहेत अगोदरच. मग त्यानंतर आपण त्यासाठी आपल्या मनाने काहीतरी वेगळं युनिक टाकतो, त्यामुळं ते युजर नेम तर क्रिएट होतो. आवाज खूप कमी येतोय, ऐकायला येत नाहीये प्रॉपर. हॅलो, तुम्हाला रेंज कमी आहे? आवाज येतोय ना व्यवस्थित सगळ्यांना? आम्हाला येतोय आवाज. प्रज्ञा, तुझं नेटवर्क कमी असेल. श्रुतिका, तुम्हाला आवाज येतोय का? हो, येतोय. ठीक. आपण जे युजर नेम टाकतो ते प्रॉपर असलं पाहिजे. ते अगोदर कोणी यूज केलेलं नसलं तरच ते तिथं तो ऍड्रेस टाकता येतो, नाहीतर असा ऍड्रेस टाकता येत नाही. आता हे ऑलरेडी कोणीतरी केलेलं आहे. बऱ्याच रिव्ह्यूजच्या पुढे फॉर बिगिनर्स टाकू शकता तुम्ही. कुकिंग रेसिपीज फॉर बिगिनर्स. हा, पण ते युजर नेम खूप मोठं होईल. आपण हे सजेस्ट कर. मग वान टू रिट्राय करा. हो, काय यांनी दिले आता कुकिंग रेसिपीज. टायटल राहू दे तसं. आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? हॅलो. आता इथं प्रॉपर ऍड्रेस टाकायचा आहे आपल्याला. माय कुकिंग रेसिपीज ट्राय करा. झिरो करा सध्या तात्पुरतं. 0. अवेलेबल आहे तो. सेव्ह. समजलं ना ऍड्रेस कसा टाकायचा ते सगळ्यांना आता? बजरंग पाटील, तुम्हाला समजलं ना ऍड्रेस कसा टाकायचा असतो तो ब्लॉगचा? हो सर. तुम्हाला? विशाल, विशाल समजलं का? कुकिंग रेसिपीचा एक आपण अकाउंट क्रिएट केलंय.
त्यामध्ये न्यू पोस्ट मध्ये जायचं. न्यू पोस्ट. टायटल टायटल द्यायचंय आपल्याला. तर इथे रेसिपीज पॉप्युलर्स देऊ शकता तुम्ही, किंवा आपण कीवर्ड रिसर्च करून कुठली जास्तीचं येतं त्याच्यावर आपण टायटल ठरवू शकतो. हो, बरोबर आहे. अगोदर कीवर्ड रिसर्च करावं लागेल. टायटल मॅक्झिमम किती कीवर्ड कॅरेक्टरचं असतं, कोण सांगू शकतं का? निकिता, टायटल किती कॅरेक्टरचं असतं? 30 to 40. हो, एकदम बरोबर सांगितलं तुम्ही आन्सर. बाकीच्यांना नाही का येत? मंगेश पाटील, स्नेहल. हा, तर 30 to 50 कॅरेक्टरचं आपण टायटल देऊ. इथं चेक करू टूल मध्ये. कीवर्ड रिसर्च करण्यासाठी गुगल प्लॅनर सोडून अजून मला टूल सांगा बरं, कोणते कोणते आहेत टूल माहिती आहेत का तुम्हाला? कीवर्ड रिसर्च करण्यासाठी लागणारे टूल. स्नेहल, तुम्ही सांगा ना. गुगल कीवर्ड प्लॅनर टूल सोडून दुसरे कोणते कोणते टूल आहेत जे आपण यूज करतो कीवर्ड रिसर्च करण्यासाठी? Google Suggest, आ Uber Suggest, Uber. उबर सजेस्ट एक, अजून दुसरा? एकच माहिती आहे तुम्हाला फक्त? हो. ओके. बाकी नंतर तुम्ही सांगा वेदांत सर. दोन तीन टूल आहेत. तुम्हाला सरांनी सांगितले पण आहेत बरं, तर तुम्ही सांगा ना एक एक. श्रुतिका मॅडम, तुम्हाला माहिती आहे का कोणते कोणते टूल आहेत? उबर सजेस्ट, गुगल प्लॅनर, ते सोडून अजून दुसरे? सेमरश. आ सेमरश. हा, तो एक आहे. तर आपण आता उबर सजेस्टवर हा कीवर्ड रिसर्च करू, पाहू. कुकिंग रेसिपीज हा कीवर्ड लॉंग टेल एक शॉर्ट टेल आहे? हॅलो, आवाज येतोय ना माझा? हा कीवर्ड लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? Short tail. हा, काय कोणता आहे?
त्या कीवर्डचे मॅक स्क्रीन माझी विजिबल झाली का कीवर्ड रिसर्च केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय काय तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं सांगा बरं एकदा सगळ्यांनी. या स्क्रीन मध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे. स्नेहल, निकिता तुम्ही सांगा कीवर्ड आपण कीवर्ड रिसर्च केलंय तर ह्या कीवर्ड मध्ये तुम्हाला काय काय आपण पाहतोय सांगा एकदा. ह्याची सर्च व्हॉल्यूम काय आहे? हॅलो, ह्याची सर्च व्हॅल्यूम किती आहे? 18.1K. हो मग ही वेबसाईट रँक व्हायला हा कीवर्ड रँक व्हायला किती दिवस लागतील? 6 महिने. कोण म्हणलं 6 महिने? फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? सांगा एसईओ डिफिकल्टी कोर किती याचा? over the 6 months. ओव्हर 43 एसईओ कोर डिफिकल्टी. 4 महिने 9 दिवस का? हो एकदम आन्सर बरोबर दिलाय. कोण दिलंय आहे? निकिता तुम्ही दिलं का? ठीक आहे. तर त्याचा फॉर्म्युला असा आहे एसईओ डिफिकल्टी कोर मल्टिप्लाय बाय 3. हा स्कोर पहा ना किती मल्टिप्लाय बाय 3 करायचं त्याला. मग किती डेज काउंट होतात तेवढे महिने लागतात आपल्याला ही वेबसाईट रँक होण्यासाठी. हा कीवर्ड रँक होण्याला कुकिंग रेसिपी विदाउट फायर. OTT ला 45 हो दिवस पाहिजे. मग ते येतं किती? ते 129 months येतं. मंथ कसं काय सर? डेज. डेज हो म्हणलाय का तू? ओके. मंथ म्हणलं ते व्हायचंच नाही. बघा ना किती मंथ होते, इयर्स किती होते तुम्ही सांगा एकदा मला. 129 days. खाली months आहे ना, मला वाटलं month नाही होते तेवढे. डेज तुम्हाला सांगितलं ना डेज असतात ते. हा डिफिकल्टी कोर इंटू मल्टिप्लाय बाय 3. तर ते जेवढे होते तेवढे डेज असतात. मग तेवढे डेज लागतील वेबसाईट रँक व्हायला. हो ओके. आता फॉर्म्युला सगळ्यांना कळाला ना? हॅलो प्रज्ञा, तुम्हाला कळाला का फॉर्म्युला? मंगेश पाटील, बजरंग तुम्हाला कळाला का फॉर्म्युला? आपण या रिलेटेड अजून एक कीवर्ड आपल्याला सजेस्ट करा ना तुम्ही, दुसरा टायटल देता येईल असं. श्रुतिका मॅडम तुम्ही एक कीवर्ड सांगा, तो पण लॉंग टेल पाहिजे. एक कीवर्ड सांगा बरं.
तो स्क्रोल डाऊन करा ना कीवर्ड आयडियाज मध्ये खाली. होममेड कुकिंग हे काय आहे? ईमेल आयडी पासवर्ड कंटिन्यू विथ गुगल करा तात्पुरतं. नाही ना, पण त्याला पण पासवर्ड लागतो. मुजीबचा अकाउंट येते आपल्याकडे, नाही त्याचा पासवर्ड. रील्सवर नाही आलं का अजून? हो झालं ते. खाली खाली स्क्रोल करा. जास्ती व्हॉल्यूम ज्याला आहे तो कुठला आहे पहिला वाला? हा का? काय त्याचं? नाव काय होतं त्याचं? हाय. हा ठीक आहे, याच्यावर पण लिहिता येईल. कुकिंग रेसिपीज विदाउट फायर. याचा व्हॉल्यूम जास्त आहे ना. घ्या तात्पुरतं मग तो. विदाउट फायर हा का? हा तो टायटल मध्ये दे टाकू. कुकिंग रेसिपीज विदाउट फायर टायटल मध्ये. कंटेन आता कुठून घ्यायचा आपण, तुम्ही सांगा बरं एकदा. आता चॅट जीपीटी वर एकदा टाकून बघा. तिथं सर्च करून बघा कुकिंग रेसिपीज विदाउट फायर. गुगल वर एकदा सर्च करू आपण. गुगल वर पण सर्च करू ब्लॉग. शकता. आता एक नंबर ब्लॉग आलाय हा. व्हिडिओ ब्लॉग यांचे पण व्हिडिओ पण आलेत आपल्याला. ओपन करू शकता तुम्ही. हा पहिला वाला. हा व्हिडिओ आहे मॅडम. हा ब्लॉग असा असतो, तुम्हाला समजलं ब्लॉग कशाला बोलतात ते? नाहीतर परत बोल. ब्लॉगचा अर्थ माहिती ना सगळ्यांना, ब्लॉग कशाला म्हणतात ते? ब्लॉग रायटिंग. यांचा लय मोठा ब्लॉग आहे, आपण कॉपी करू. हा तुमचा आवाज. हा कंटेंट कॉपी. हो तुमचा आवाज ब्रेक होतो मॅडम, परत एकदा सांगतात का? तुम्ही इथून कॉपी करू शकता नाहीतर चॅट जीपीटी वर सर्च करू शकता. चॅट जीपीटी करून घेऊ आपण ह्युमन व्हॉइसच्या लँग्वेज मध्ये डायरेक्टली.
हा कॉपी कंटेन आहे का नाही हे करण्यासाठी कोणता टूल आहे तुम्हाला माहिती आहे कोणाला? टर्बो स्पिनर. फ्लॅग हॅलो, आपण जे ब्लॉग आता चॅट जीपीटी कडून घेणार आहे जो कंटेन कॉपी कंटेन आहे का नाही हे चेक करण्यासाठी कोणता टूल यूज करतो? प्लॅगरिझम चेकर हा, डुब्ली चेकर किंवा प्लॅगरिझम चेकर. तर मग आता हे व्यू कॉपी कंटेन करून तुम्ही सांगा कोणता टूल आहे डुप्ली चेक करून. हा कंटेंट कसा आहे मग कोण सांगू शकतो का? आपण जो कंटेंट चेक केलाय आता स्क्रीन दिसते ना माझ्या सगळ्यांना? 13% अप्लाय झालाय. हा, आणि 87 इंडिकेट. 87% किती वेबसाईटला सिमिलरिटी आपला आहे किती टक्के आपण जो कंटेंट केला आहे तो कोणत्या कोणत्या वेबसाईटसाठी सेम आहे? हॅलो,
हा 6%. बाकीच काय झोपले काय सगळे? श्रुतिका मॅडम तुम्ही सांगा ना एकदा. तुमचं प्रॉपर झालेलं आहे. स्नेहलचं पण झालेलं आहे. तर थांबा एक मिनिट मी स्क्रीन व्हिजिबल करतो. तुम्ही सांगा किती पर्सेंट कोणत्या वेबसाईट मध्ये आपला ब्लॉग हा सेम आहे. 6% एक्झॅक्ट मॅचिंग आहे ना ते शेजाऱ्याकडे सिमिलॅरिटी 60 प्लस क्विक हो हेल्दी मग डिनर तेच बघा बघून त्यात तुम्ही आपलं एकदम बरोबर उत्तर सांगितलं आहे. पर्सेंटेज आपलं तिकडं होतंय. तुम्ही एकदम बरोबर उत्तर सांगितलं आहे. मग हेच बघून सांगायचं होतं तुम्ही लक्ष देत नाहीत लेक्चर मध्ये. याचा अर्थ ऑनलाईन लेक्चर चालू असल्यावर परत विचारता सर आम्हाला हे आलं नाही ते आलं नाही. त्यांनी कसं सांगितलं 6% सिमिलॅरिटी आहे या वेबसाईट मध्ये. क्विक हेल्दी डिनर फॉर बिजी वीक नाईट्स. बरोबर ना मॅडम? हाऊ टू मेक स्नॅक विथ. हो त्याच्या खाली जे 2 आहे राईट साईडला त्याची सिमिलॅरिटी आहे एक्झॅक्ट हो मॅच होते 6%. तुम्ही एकदम करेक्ट आन्सर सांगितलाय. तसं तुम्ही बाकीच्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे. हे टूल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही टूल पण लक्षात ठेवले पाहिजे सगळे. कीवर्ड रिसर्च करण्यासाठी कोणते कोणते टूल वापरतात. नंतर कॉपी कंटेन आहे का नाही ते करण्यासाठी कोणते टूल वापरतात. तुम्ही टूल लक्षात ठेवले ना तुमचं काम इझी होईल. नाही तर तुम्ही एक वेबसाईट रन करायला तुम्हाला 1 महिना पण लागल. आणि तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे रोजची रोज. मग हे घ्यायचं का नाही आपण आता हे घेऊ. मग उद्या सगळ्यांनी एक एक ब्लॉग क्रिएट करा आणि प्रत्येकाने प्रेझेंटेशन करा. मोबाईलमध्ये पण होतो. मोबाईल मधून पण स्क्रीन शेअर करता येते. असं नाही की फक्त त्याला लॅपटॉपच लागतं. तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे सगळ्यांनी. नाहीतर तुम्ही ऑफलाईन आले तर एकदम बेटर होईल. आणि मला एक सांगा ब्लॉग मध्ये कीवर्ड किती पाहिजेत मॅम? बजरंग तुम्ही सांगा बरं आता. कॅरेक्टर किती पाहिजेत ब्लॉग मध्ये आपल्या? मंगेश पाटील सांगा ना बजरंग. हा 800 हो कंटेंट मध्ये 800 वर्ड लागतात. बरोबर आहे. मग ते चेक करण्यासाठी कोणता टूल आहे परत तुम्ही बजरंग सांगा बरं. काय चेक करण्यासाठी? कॅरेक्टर चेक करण्यासाठी कोणता? कॅरेक्टर्स काउंटिंग. एकदम बरोबर सांगितलं आहे. कॅरेक्टर काउंटिंग.
आपण ब्लॉग लिहिताना कॉपी पेस्ट जे हो. केलंय ते किती टक्के यूज त्याला लागतो तेवढं आपण ब्लॉग मध्ये टाकू शकतो. काय काय तुमचा आवाज नाही क्लिअर नाही आला. आता हा जो आपण टाकलाय ब्लॉग 87% हो. युनिक आहे, बरोबर आहे. ते काय हे आहे का की किती पर्सेंटच्या वर असेल तर आपण ते टाकू शकतो. 95. 95च्या हो. वर पाहिजे. मग आता 87 मध्ये हे नाही चालणार ना. हा पण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलंय मी. नाही नाही, मी विचारतोय मी सजेशनसाठी हो विचारतोय नाही की बरोबर, तुमचं क्वेश्चन एकदम बरोबर आहे. 95 ते 100 पर्यंत, हा जे 100% असलं तर बेटरचे, पण तुम्ही 100% करण्यासाठी हे करा, प्रयत्न करा. टर्बो आर्टिकल स्पिनरनी हा, करू टर्बो शकता. आर्टिकल स्पिनरने पण तुम्ही जो कॉपी कंटेंट केला आहे तो 100% पण करू शकतात. ओके. आता किती नाही 87 आहे ना स्कोर, आपण टर्बो स्पिनर मध्ये पण टाकून पाहू. इथूनच कॉपी करायचं. हम्म. आता हे कॉपी करायचं आपण, तिकडं परत चेक करायचं. आता हो. स्कोर किती येतोय पाहू आपण. तर तुम्ही हे सगळे टूल लक्षात ठेवले पाहिजे, तरच मग काय. आज मागाशी स्कोर किती होता, आता किती आहे पाहू. 87 हो, होता. आता युनिक 100%. आलं का लक्षात आता सगळ्यांचं. 100%. हो, येस. तर आलं ना कोणते कोणते टूल यूज करायचे, काय काय करायचं, सगळ्यांचे स्टेप बाय स्टेप लक्षात आलं असेल ना. हॅलो, प्रज्ञा, तुमच्या लक्षात आलं का कसं कसं ब्लॉग कसा क्रिएट करायचा, काय करायचं ते.
बजरंग तुमच्या? बजरंग पाटील, प्रज्ञा, निकिता लंके. हो. ओके. मग उद्या सगळे एक एक ब्लॉग क्रिएट करताना आणि प्रत्येकाने आपापल्या ब्लॉगचं प्रेझेंटेशन करायचं कसं फर्स्ट टू लास्ट पर्यंत. तरच आपण नेक्स्ट लेक्चर पाहू. सगळे टूल यूज करता आले पाहिजे सगळ्यांना. प्रॅक्टिस करा तुम्ही रेग्युलर. प्रॅक्टिस शिवाय काय होणार नाही. तर आपण आपल्या राहिलेला ब्लॉग क्रिएट करू आता. हा कॉपी केलेलाच आहे ऑलरेडी. हॅलो, हा बोला ना. हा ताई, बोला. करायचा का पब्लिश आपला ब्लॉग? आपण कॅरेक्टर नाही पाहिले किती त्याच्यात. एकदा चेक करू. हा, हेडिंग एकदा राहील. चेक करू किती कॅरेक्टर आहेत. इमेज ऑनलाईन आहे तिथं ऑनलाईन. काय बोललात? हॅलो. ऑलरेडी टॅब ओपन होता ना. ठीक आहे. काय ना आपण परत करू. हम्म. दिसला का रिझल्ट सगळ्यांना? थ्री 365 वर्ड. कॅरेक्टर किती तर? 2000. मग आपला ब्लॉग रँक होईल का नाही? ब्लॉग तर इथे पेस्टले झाला आहे त्यामुळे ते काउंट होतात कॅरेक्टर त्यामध्ये. एखादी रेसिपी डिलीट हा? मार. शेवटची रेसिपी डिलीट मार ना. 5 आहेत ना, 4 ठेव. हा, ते पण बेटर राहील. पण हे पेस्ट खूप असल्यामुळं कॅरेक्टर वाढतात. कॅरेक्टर तुम्हाला माहिती ना कसे वाढतात ते.
खाली कॅरेक्टर्स चेंज नाही हा होत आहेत. होतील ना. तसंच ठेवलं तरी चालेल. जी पहिली रेसिपी आहे ना ती काय सगळ्याला दिसते, तुम्ही नॉर्मल आहे ती डिलीट करून पहिली रेसिपी कॅरेक्टर कमी होतील. कोणती रेसिपी दिसेल सगळ्यांना? ब्लॉग क्रिएट करायचं चाललंय. कोणत्या ह्याच्यावर? एकदम हम्म. एवढा वेळ झाला ब्लॉग क्रिएट मग ते करायला? सगळ्यांना सगळ्यांना समजते ना? बजरंग समजते का तुम्हाला? ठीक आहे, मग आता हे काय केलं त्यांनी, कुकिंग रेसिपी विदाउट फायर, हे असं तुम्ही काय केलंय, सगळं हे टाकलंय. मग हे तर सगळं चॅट जीपीटीचं, हे पब्लिश करू का? मग हा हेडिंग राहिली. मग काय करायचं आता तू सांग? पब्लिश करू का? तू सांग. कॉपी कसं काय? हे चॅट जीपीटीचं आहे, तुम्हाला शिकवलेलं मी. हे मी पब्लिश केलं तर हा ब्लॉग रँकिंग होईल का? कसं दिसतोय बघा, हे दिसताना चांगलं दिसतोय? बोला आता. निकिता तुम्ही सांगा. श्रुतिका कांबळे, निकिता, बजरंग. इमेजेस ते टाकले पाहिजे. द्यायचे राहिले. फक्त इमेजेस राहिलेत, अजून काय राहिले का? फक्त इमेजेस राहिलेत, बाकी अजून काय? प्रज्ञाना नवरे, अजून काय करायचंय का तुला? थीम ठीक. तुझं काय म्हणणं आहे वेदांत? आता बघा, हे जर कंटेंट तुम्ही टाकलं तर हे स्टार वगैरे हे चॅट जीपीटीची लँग्वेज आहे, तर ह्याच्यामुळे तुमचं काय कॅम्पेन रँकिंग नाही होणार. पहिली गोष्ट तर तुम्हाला काय करायचं, चॅट जीपीटीचं हेल्प घ्यायचं आहे आणि ते बाकीचे सगळे हॅशटॅग 1 नंतर काय स्टार 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 ॲपल हे काय टाकलं तर हे सगळं चॅट जीपीटी वरून घेतल्यासारखं वाटतंय आणि युजरला पण काय एवढं समजत नाही. दुसरं म्हणजे काय, आपण आता हे सगळं ओके केलं म्हणजे ह्याला रिमूव्ह केलं, सगळं एडिट करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे ना? ह्याच्यावरती मी क्लिक करतो. ठीक आहे, हे असे आपण देणार सगळे. नंतर काय दिले हे बघा, स्टार वगैरे सगळे रिमूव्ह केले मी. ते पण तुमचं रँकिंग होईल का? आता ठीक आहे, हे मला बाकीचं काय घेणं देणं नाही. ठीक आहे, मी एवढं टाकलं तर आता त्याच्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलं की इमेजेस टाका. मग मी काय केलं, एक सिलेक्ट केलं आणि ह्याच्यामधून काय केलं, अपलोड इमेजेस केले. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे कोणत्या पण इमेजेस कशा टाकायचे तुम्हाला समजलं. ब्राउजमध्ये जायचं आणि ब्राउज करून इमेजेस आपण टाकू शकतो. मग माझ्याकडे आता कोणती इमेजेस आहे, यांची इमेजेस आहे. आली का इमेजेस, तुम्हाला दिसली का? ठीक आहे, ह्याला स्मॉल करायचंय, मोठं करायचं. सपोज करा की तुम्ही त्याचीच इमेज ट्राय केलेली पण रिलेव्हंट इमेज नाहीये, ही लार्ज करायची असेल तर लार्ज मध्ये जा. ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता ह्याला काय केलं, पब्लिश केलं. मला आता वेदांत सांग की आता हे रँकिंग होईल का? तू सांग. आता तर आपण सगळं व्यवस्थित केलंय कंटेंटला, आता दिसायला पण चांगला दिसतोय, तर रँकिंग होईल का? मंगेश, आपण काय शिकतोय ते तुम्हाला समजतंय ना सगळ्यांना? कुठेच आहे हे काय रेकॉर्डिंग? चालले ना. कुठे?
मंगेश सांग. बंद केली काय? अजून मी तुला रँकिंग फॅक्टर शिकवताना होता का? हेडिंग्स पाहिजे. बरोबर आहे, परफेक्ट आहे. तसं तुला नव्हतं माहिती हेडिंग पाहिजे. माहिती अहो मी सांगत होतो त्यांना अजून मग मी तुला तेच विचारतोय आता. काय विचारतोय मी? की आता ह्याच्यामध्ये अजून काय काय चेंजेस करू जेणेकरून हा वेब पेज रँकिंग होईल. आता यात कॅरेक्टर जास्त आहेत पहिली गोष्ट. किती इथं? 2200 कॅरेक्टर आहेत. हा, मग हे जास्त कॅरेक्टर येतं म्हणून काय होणार नाही, रँक होणार नाही. रँक होणार नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? तू सांग. बरोबर आहे. म्हणजे कॅरेक्टर कमी पाहिजे 800. असं कुणी सांगितलंय तुला? तुम्ही कधी? तुला सांगितलंय का? निकिता तुला सांगितलंय का? काय सांगितलं? कंटेंट शुड बी 800 प्लस. काय सांगितलं होतं? कंटेंट शुड बी मोर दॅन 800 वर्ड असं सांगितलं होतं. शुड बी म्हणजे काय? जास्त शुड बी म्हणजे जास्त का? 800 पेक्षा कंटेंट शुड बी मोर दॅन. मोर दॅन म्हणजे जास्त. तुला मराठी समजत असेल, कंटेंट हा 800 पेक्षा जास्त लागतो. मग तू काय बोलला? 2200 कॅरेक्टर. मग 2200 ते चांगलं आहे का खराब आहे? जेवढं जास्त कंटेंट लिहिणार तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे का खराब आहे? चांगलंच आहे ना. तुला जास्त नॉलेज असलं खराब आहे का चांगलं आहे? तुला जास्त जमीन असलेली खरंच चांगलं आहे का खराब आहे? मग जास्त जर तुमच्याकडे जमीन असेल तर जास्त जास्त उत्पन्न होईल तुम्हाला. मग तुमचं जर हे ब्लॉगमध्ये जर कॅरेक्टर जास्त असतील, वर्ड जास्त असतील, कॅरेक्टर नाही बोलत मी, मोर दॅन 800 वर्ड प्लस कंटेंट पाहिजे जर रँकिंग आहे. तर नील पटेल 10,000चा वर्ड कंटेंट लिहितो एक, पण तो 5 करोड घेतो एका SEOचे. मग आता हे मोर दॅन तुम्ही जसं चेक केलं की मोर दॅन 800 वर्डचा कंटेंट आहे हा. म्हणजे आपली पहिली तर क्रायटेगरी काय? पहिला रँकिंग फॅक्टर फॉलो केला आपण. काय केला? कंटेंट शुड बी मोर दॅन 800. पहिला झाला. दुसरा काय सांगितला होता? शिंदे तू सांग. दुसरा रँकिंग फॅक्टर काय होता? हा, हेडिंग. मग हेडिंग टाकलंय का नाही टाकलं? नाही टाकलं. तुला दिसतंय का? तुझ्याकडे गॉगल आहे का काळ्या कलरचा? आहे का म्हणा? मग दे ना ह्यांना. थोडंसं मागं सरकून बसा, मग तुम्हाला दिसेल हेडिंग. काय हेडिंग दिलंय? हेडिंग दिलंय का नाही दिलं? टायटल आहे, त्याला टायटल बोलतात. जे तुम्ही फोटो काढल्यानंतर तुमचं हृदय दिसेल का डोकं दिसेल? कंट्रोल यू हा, करा. त्यांनी हेडलाईन टाकले का नाही? निकिता तुम्ही सांगा, हेडलाईन आहे का नाही? हे तुला दिसतंय का हेडलाईन? दिसतंय ना. काय हेडलाईन? रेसिपी विदाउट फायर. बरोबर आहे. मग तिला कसं काय दिसत नाही? ती म्हणते हेडलाईनच नाही टाकलं त्याने. हे तर मोठं जे वरती दिसते त्याला हेडलाईन बोलायचं. कुकिंग रेसिपीज विदाउट फायर. म्हणजे तुम्हाला कंटेंट आहे व्यवस्थित, तो कंटेंट कॉपीड नाहीये. आणि तिसरं म्हणजे काय? तुम्ही हेडलाईन टाकलेले. आता चौथं काय पाहिजे ना आपल्याला सांग? टायटल पाहिजे. मग टायटल टाकलंय का? चेक करावं. थांब ना, तिला सांग मला. टायटल टाकलंय का? कसं करायचं चेक? कंट्रोल यू करून. समजलं? म्हणजे टायटल पण आपल्याला टाकावं लागेल. पण आता ह्याच्यामध्ये टाकलं नाही. का टाकलंय? टाकलं ते 1 नंबरला ते टायटल टाकलंय का नाही टाकलं? ते ब्लॉगचं जे टायटल असतं ते टायटल नसतं. टायटल कुठं टाकतात? हेडर सेक्शन मध्ये. तर तिथे टाकलंय का नाही टाकलं? नाही टाकलं. मग हे झालं हेडलाईन. नंतर काय झालं? आता तुम्हाला अजून एक सांगितलं होतं की टॅग किती असतात टोटल? 6 टॅग असतात. कोणते कोणते? तू सांग.
मग तुम्ही का लक्ष देत नाही तर? किती टॅग असतात निकिता? H1 to H6 टॅग असतात. मग H1 टॅग कोणता आहे ह्याच्यातला? पहिला 1 नंबरचा. कुकिंग रेसिपीज आहे ना, हे त्यांचं काय आहे, हेडलाईन आहे. हे H1 टॅग आहे. कुकिंग रेसिपीज विदाउट फायर. H2 टॅग कोणता आहे? टाकला का H2 टॅग त्यांनी? नाही टाकला. नाही मग ह्याला ब्रॉड फक्त ह्याला H2 टॅग टाकायचा बाकी. सगळ्यांना आता आणि खाली हे बाकी ते H4. म्हणून ह्याची वेबसाईट रँकिंग नाही होणार. फक्त कुठं चुकला ते टॅग टाकण्यात चुकला. आता इथून सुरुवात झाली. इथं काय दिले त्यांनी? हे हेडलाईन दिले त्यांनी. बरोबर आहे. ह्यालाच H1 टॅग आपण असा पण टाकू शकलो असतो. असं पण टाकू शकलो असतो. आणि ह्याला H1 टॅग करायचा आहे. H1 टॅग कसा करणार तुम्ही? मेजर मध्ये असं करायचं. हे झालं H1 टॅग. आता तुला H2 टॅग टाकायचा आहे. H2 टॅग काय आहे? फ्रूट सलाड. मग ह्याला काय करणार तुम्ही? सब हेडिंग. मेजर हेडिंग द्या किंवा तुम्ही काय द्या, हेडिंग द्या. दिसलं? सब हेडिंग झाला. आता H2 टॅग किती असतात एका पेजमध्ये? तू सांग. त्या दिवशी लय हसत होती तू. H2 टॅग किती असतात? H1 टॅग किती वेळा टाकू शकतो आपण? इथं ह्याला H1 टॅग देऊ का? मग कोणता टॅग देऊ? तू सांग. मग तुम्ही ते लेक्चर अटेंड करा. कोणता टॅग देऊ ह्याला? डायरेक्ट H3 आता. एक टॅग एकदाच टाकता येतो. H1 टॅग एकदाच टाकता येतो. H1 टॅग एकदाच टाकता येतो. H2 टॅग किती वेळा टाकता येतो? मी तुम्हाला भारी एक्झाम्पल दिलं होतं. म्हणलं प्रत्येक माणसाला एकच पप्पा असतात. बरोबर आहे ना? पण भाऊ जास्त असू शकतात, 1 डझन 2 डझन. मग तुम्ही सांगा H2 टॅग किती वेळा पण देऊ शकतो आपण? आणि H3 to H4 H6 कधी देऊ H3 टॅग कधी देतात? कधी देतात H3 टॅग? ठीक आहे. मला आता ऑफलाईन वाल्यांना शिकवण्यात काही इंटरेस्ट वाटत नाही. ऑनलाईन वाल्यांना मी शिकवतो. कारण ऑफलाईन वाल्यांचं कसं आहे, ते झोपच होत नाही ते त्यांचे कंप्लीट. बजरंग सांग. डिस्क्रिप्शन असते सगळं. काय? डिस्क्रिप्शन असते. मी एकदा परत सांगतो, काय लोकांचं कन्फ्युज झालं असेल तर. H1 टॅग म्हणजे काय? मेन हेडर. H1 टॅग एका पेजमध्ये, नॉट एका वेबसाईटमध्ये, एका पेजमध्ये एकदाच येतो. H2 टॅग हा मल्टिपल टाइम येऊ शकतो. किती वेळा पण, जिथं गरज पडेल. सब हेडिंग. मग सपोज जर मी लिहितोय डेटा सायन्स कोर्सेस, मग मी पॉवर BI आला, हा सब हेडिंग आहे. SQL आला, हा सब हेडिंग आहे. तर हे सब हेडिंग येतं. तर सब हेडिंग आपण किती वेळा पण देऊ शकतो. H3 टॅग कधी देतात रुपाली? तर ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल, म्हणजे इटॅलिक लिहायचं असेल, इटॅलिक म्हणजे असं तिरप जर लिहायचं असेल तर H3 टॅग द्यायचा. आणि H4 to H6 टॅग कशासाठी असतो? तर पॅराग्राफ मध्ये. मग थ्रू आउट पेज मध्ये तुम्ही एक तर H4 द्या, H5 द्या किंवा H6 द्या. घडीत H4, घडीत H5 असं नका करू. एका पॅराग्राफला H5, एका पॅराग्राफला H6 असं जर लिहिलं तर तो रँकिंग होत नाही. समजलं? H1 टॅगलाच कीवर्ड प्रॉमिनन्स बोलतात. काय बोलतात? कीवर्ड प्रॉमिनन्स. कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे महत्वाचा कीवर्ड. मग जो रँकिंग करायचा आहे तो वरती ठेवायचा असतो. गुगलचा स्क्रॉलर जेव्हा स्क्रॉल करतो तेव्हाच त्याला ह्या गोष्टी समजतात. मग तुम्ही आता इथं हा कीवर्ड प्रॉमिनन्स काय आहे? कुकिंग रेसिपीज विदाउट फायर. नंतर हे झालं डिस्क्रिप्शन.
हे तुम्ही कशामध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त नॉर्मलमध्ये येईल. पण ज्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटचं पेज बनवणार त्यावेळेस तुम्हाला इथं टॅग विचारणार आहे. याला टॅग कोणता द्यायचा? H3 टॅग द्यायचा, H4 द्यायचा. एकतर H4 द्या किंवा H5 द्या किंवा H6 द्या. ह्याला कोणता H2 टॅग दिलाय. नंतर हे जे मेथड आहे तर त्याला H2 टॅग द्यावा लागेल. सब हेडिंग खाली खाली याला द्या ना व्हेजिटेबल. तुम्हाला असे टॅग द्यावे लागतील. जे पण मेन पॉईंट आहेत त्याला सब हेडिंग द्यावं लागेल तुम्हाला. झालं असं. आता पब्लिश करू. आता आपल्याला काय करायचंय, अपडेट करायचा हा ब्लॉग आणि त्यानंतर आपल्याला ऑन पेज SEO करायचे. मग आता तू सांग ह्या पेजचं ऑन पेज SEO झालंय का? पूजा शिंदे ऑन पेज SEO झालंय का त्याला? ह्या जर ऑन पेज SEO झालंय का? तू सांग आता ऑन पेज SEO झालंय का? ऑन पेज SEO मध्ये काय काय येतं? हा, SEO चे टाईप किती असतात? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि बरोबर. इमेजेस येतात. तू सांग आता SEO चे टाईप किती असतात? टेक्निकल SEO. मग ऑन पेज SEO म्हणजे काय? तू सांग. टायटल किती राहिले आपल्याला अजून टायटल. ऑन पेज SEO म्हणजे काय ते सांग. ऑन पेज SEO ऑन वेबसाईटच्या आतमध्ये ज्या गोष्टी टाकतो जसं की काय काय येतं त्याच्यामध्ये ऑन पेज. हेडलाईन, टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज, फोटो आणि H1 to H6 टॅग. मग आपण काय काय केलंय आता H1? आपण आता ऑन पेज SEO मध्ये H1 टॅग दिलेले आहे, H2 टॅग दिलाय, हेडलाईन दिलेले, नंतर डिस्क्रिप्शन दिलेले, फोटो अपलोड केलाय. सॉरी आपण टायटल नाही दिलं आणि डिस्क्रिप्शन नाही दिलं. आता हे काय दिलेले, फोटो इमेज ऑप्टिमायझेशन केले का आपण, फोटो पण टाकलाय पण त्याला नाव दिले का ह्या फोटोला, म्हणजे अल्ट टॅग दिलाय का नाही दिला. तर मग तो अल्ट टॅग पण कसा द्यायचा तर ते पण. आता ऑन पेज SEO जर करायचं असेल तर तुम्हाला हेडर सेक्शन ओपन करायचं. मग तुम्ही इथं जाणार आणि इथं गेल्यानंतर तुम्ही लेआउटमध्ये जाणार. लेआउटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे दिसते का हेडर सेक्शन, तर ह्याला प्रॉपर तुम्हाला नाव द्यायचं आहे. मग काय केलंय, कुकिंग रेसिपीज, जर कोणी सर्च केलं कुकिंग रेसिपीज विदाउट फ्राय द्यायचे का फक्त कुकिंग रेसिपीज. सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात, कुकिंग रेसिपीज का कुकिंग रेसिपीज विदाउट फ्राय. काय लोक सर्च करतात कुकिंग रेसिपीज. मग अजून काय नाव देऊ पुढं, हा मग इथं हेडलाईन काय देणार हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहिणार तुम्ही, कशासाठी रँकिंग करायचंय तुम्हाला, विदाउट काय FR FIR. काय नाव आहे तुमच्या ब्लॉगचं. आता इथं पुढे तुम्हाला काय सांगितलं, मिनिमम 30 कॅरेक्टर 30 to 50 पाहिजे विथ बिझनेस नाम. कुकिंग रेसिपीज, काय नाव आहे ब्लॉगचं तुमच्या, ब्लॉगचं नाव काय ते द्यावं लागेल तुम्हाला. स्लॅश काय ब्लॉगचं नाव तू सांग, काय नाव ठेवलंय ब्लॉगचं. जसं की NMD प्रायव्हेट लिमिटेड आपल्याला लिहावं लागेल, कुकिंग रेसिपीज 0 नाव दिले. मग ते बिझनेसचं नाव टाकावं लागेल तुम्हाला. आत्ताच क्रिएट केले का, ते URL नाही टाकायचं इथं बाबा. हे नाव दिलेले कुकिंग रेसिपीज ब्लॉगचा. काय कुकिंग रेसिपीज आणि इथं पण नाव कुकिंग रेसिपीज. मग इथं आपल्याला काय करावं लागेल,
टिप्स फॉर कुकिंग रेसिपीज आणि त्या ह्याचं नाव द्यायचं. नंतर काय करायचं आपल्याला इमेजला URL द्यायचं असेल तर देऊ शकतात किंवा त्याला अल्ट टॅग द्यायचं. तर इथून अल्ट टॅग देता येत नाही आपल्याला, तर सेव्ह करायचं. अल्ट टॅग करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं, ब्लॉगमध्ये जायचं. कुठं जायचं, काय करायचं तुला? रेकॉर्डिंगचं काय करतोय तू? चालू रेकॉर्डिंग का तुला अजून करायची रेकॉर्डिंग? चालू आहे खाली इथं रेकॉर्डिंग. चालेल.